नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे की ज्याने तुम्ही खुश होऊन जा. इतर राज्याप्रमाणे जे राज्य आहेत आपल्या अवतीभोवतीचे, त्यांच्या तामिळनाडूमध्ये कर्जमाफी झालेली आहे. इतर पंजाबमध्ये कर्जमाफी झालेली आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा कर्जमाफी होऊ शकते आणि ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी बातमी आहे ना, आनंदाची बातमी आहे. तर ह्यासाठी आता रात्रभर मी रिसर्च केलं जरा, त्याच्यावर जरा हे केलं, तर मला आढळून आलं की आजची जी बैठक होणार आहे, जी शेवटची सभा होणार आहे ह्याच्यात, तर तुम्हाला सांगतो ह्याच्यात हा मुद्दा उचलला जाणार आहे आणि विरोधकांचा सुद्धा ह्याच्यावर जास्तीत जास्त दबाव आहे की कारण शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळं किंवा त्या शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजे सरसकट कर्जमाफी होणे ही बहुतेक शक्य होणार आहे आजच्या या अधिवेशनामध्ये. आणि यावर मी एक ऑडिओ क्लिप बनवली थोडक्यात, तर ते तुम्हाला रिॲलिटीमध्ये तुम्हाला काय म्हणजे कशा संदर्भात कसं कर्जमाफी होणार आहे त्याच्यावर तुम्हाला ते सविस्तर त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातूनच आपण सविस्तर ऐकून घेणार आहे. तर चला तर मित्रांनो, मी ह्या चॅनलवर अप्सरटेक यूट्यूबवाले बाबा या चॅनलवर मी तुमचे परत एकदा स्वागत करत आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आमच्या या चॅनलवर अपलोड होत असतील और म्हणजे तुमच्या ज्या समस्या असतील त्या आम्ही शक्यतो म्हणजे ज्या सरकारी स्कीम आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. आणि या माध्यमातून जर ह्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला काही अडचण येणार नाही. तर मी हा चालू करतो. तर मी या ऑडिओ क्लिप चालू करतोय, तर ऐका. आणि सामान्यांच्या शेतकऱ्यांच्या अनेक साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पावसाळी अधिवेशनामध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे. आणि याच पार्श्ववरती या पावसाळी अधिवेशनाकडे, कारण या सरकारचं या टर्म मधलं हे शेवटचं अधिवेशन आहे. याच्यानंतर साधारणपणे महिन्यात ते 1.5 महिन्याच्या कालावधीनंतर निवडणुकांच्या आचारसंहिता लागणार आहेत आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्ववरती हे अधिवेशन अतिशय महत्वाचं आहे. गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये झालेली शेतकऱ्यांची नुकसानं, याच्यामध्ये 2023 मध्ये पडलेला दुष्काळ आणि या सर्वांच्या पार्श्ववरती यावर्षी नवीन काय घोषणा केल्या जात आहेत, नवीन काय योजना आणल्या जात आहेत किंवा सध्या सुरू असलेली जे काही शेतकऱ्यासमोर सर्वसामान्य समोरचे प्रश्न आहेत ते कशा प्रकारे सोडवले जातात, त्या प्रश्नांची काय उत्तरं दिली जातात, या सर्वांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मित्रांनो, सर्वात ज्वलंत असा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जमाफीचा. आणि या कर्जमाफीच्या मुद्द्यासह काय काय प्रश्न चर्चेले जाणार, त्याची उत्तरं कोण दिली जाणार आहेत किंवा याच्या संदर्भातील काही चर्चा सुरू आहेत का, किंवा आपल्या काय काय प्रश्नाची उत्तर अपेक्षित आहेत, या सर्वांच्या संदर्भातील जी काही आपल्याकडे असलेली माहिती अपडेट आहे ती आपण आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण पाहिलेले की तेलंगणा सरकारनं कर्जमाफी जाहीर केलेली आहे. आणखीनही छोटी मोठी 2-3 राज्य, पंजाब हे कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहेत, तशा प्रकारची चाचपणी सुरू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्य सरकार कर्जमाफी करू शकतं आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेशर शेतकऱ्यांच्या माध्यमातून, शेतकरी संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. मीडियाच्या माध्यमातून माहिती लावून धरण्यात आलेली आहे, मागणी लावून धरण्यात आलेली आहे. या सर्वांच्या पार्श्ववरती विरोधी पक्षाचा सुद्धा तेवढाच मोठ्या प्रमाणात आवाज गरजेचा आहे आणि आज याच्या संदर्भात कर्जमुक्तीसाठी आवाज उठवण्यात आलेला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून कर्जमुक्तीची मागणी करण्यात आलेली आहे. विजय वडेट्टीवार असतील, नाना पटोले असतील, या सर्वांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठीचा एक विषय लावून धरण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आजचं हे अधिवेशन सुरू झालेलं आहे. मित्रांनो, कर्जमाफी दिली जाईल की दिली जावी या सगळ्या मागण्या सुरू आहेत. त्याच्या संदर्भातील अद्याप प्रश्न किंवा त्याच्या संदर्भातील चर्चा अद्याप सभागृहामध्ये उपस्थित करण्यात आलेली नाही आणि ती चर्चा उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा वित्तमंत्र्यांच्या माध्यमातून याच्या संदर्भातील उत्तरं दिली जातील. परंतु तुर्तास तरी कर्जमाफीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला आहे. एवढा आवाज कर्जमाफी करण्यासाठी पुरेसा आहे, कारण येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर या आवाजाला ऐकलं नाही तर येणारी निवडणूक ही सत्ताधारी पक्षासाठी अतिशय अवघड असणार आहे. मित्रांनो, याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अवकाळी पावसामुळे, अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, ज्याच्यामध्ये गारपीट असेल, अतिवृष्टी असेल किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस असेल, या सर्वांच्या नुकसानाच्या बाबत आपण यापूर्वी सुद्धा सांगितले की 30 जून पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई वाटपाचे आदेश दिलेले आहेत. परंतु वर्ष गेलं, 6 महिने गेले, याच्यामध्ये अद्यापपर्यंत 50% सुद्धा शेतकरी वाटप झालेले नाहीत आणि आता उर्वरित 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये 50% पर्यंत शेतकरी कसे वाटप केले जातील. याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50,000, 60,000, 80,000 शेतकरी केवायसी करायचे बाकी येतात. अद्याप तर काही जिल्ह्यामध्ये केवायसी करण्यासाठीच्या याद्या देखील प्रकाशित करण्यात आलेल्या नाहीत. आणखीन भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या या विशिष्ट क्रमांक देण्यात आलेले नाहीत. अशा सर्वांच्या पार्श्वभूमीवरती येत्या 4 ते 5 दिवसामध्ये या नुकसान भरपाईचे वाटप होईल का, तर हे देखील सर्व प्रश्न आहेत. आणि याच्यासाठी उद्या जे तारांकित प्रश्न आहेत याच्यामधील पावसाळी अधिवेशनामध्ये उद्या चर्चेसाठी घेतला गेलेला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान. 79,451 नंबरचा हा प्रश्न आहे, ज्याच्यावरती उद्या चर्चा केली जाणार आहे. चर्चेमध्ये भाग घेणार आहेत डॉक्टर नितीन राऊत, श्री विजय वडेट्टीवार, विकास ठाकरे, सुभाष दोटे, मोहन मते, आकाश फोंडकर, अबू आझमी, श्रीमती अश्विनी जगताप, असलम शेख, संजय गायकवाड, सीमा हिरे, याचप्रमाणे संजय जगताप, राजेश शेकडे, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, अमित जनक, संजय रायमोलकर, रोहित पवार, रमेश बोरनारे, नरेंद्र बोंडेकर, तानाजी मुटकुळे, मुफ्ती मोहम्मद इस्माईल, अब्दुल खलीक, श्रीमती मोनिका राजळे, माधवराव पवार, जितेश अंतापूरकर, निशांत सिद्दीकी, मोहनराव हंबर्डे, मंगेश चव्हाण, मेघना साकोरे बोर्डीकर, यामिनी यशवंत जाधव, लताताई सोनवणे, मंजुळा गावित, चेतन तुपे, संतोष बांगर, अशोक पवार, सरोज अहिरे, नमिता मुंदडा, सुनील प्रभू, रणधीर सावरकर, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, सुमन पाटील, समाधान अवताडे, देवेंद्र भुयार, देवराव होळी, राहुल कुल, पराग शहा, आशिष शेलार, कॅप्टन आर सेल्वन, पराग आळवणी, मनीषा चौधरी, प्रदीप जयस्वाल, दीपक चव्हाण, कुणाल पाटील, संजय मामा शिंदे, संदीप क्षीरसागर, चंद्रकांत निंबाजी पाटील, मंगेश कुडाळकर, विनोद निकोले, नानाभाऊ पटोले, संग्राम थोपटे, योगेश सागर आणि श्री संजय सावकारे एवढे मोठे सदस्य या ठिकाणी या उद्याच्या या प्रश्नोत्तरामध्ये, या प्रश्नामध्ये, या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हा आवाज उठवला जाणार आहे. याच्यामध्ये विरोधी पक्षाचे आहेत, सत्ताधारी पक्षाचे आहेत, सर्वच आमदार आहेत. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मॅक्झिमम ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही अवकाळी पाऊस आहे, जसं की बुलढाणा जिल्हा असेल, बीड असेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या भागामध्ये शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांच्या मदतीच्या वितरणासाठीची प्रश्न चर्चा केली जाईल. मित्रांनो, याच्यासाठी कृषी मंत्री, महसूल मंत्री हे सर्व या चर्चेला, या प्रश्नांना उत्तरं देतील आणि त्याच्यामध्ये नेमक्या किती शेतकऱ्यांचं, कारण आपण जर पाहिलं तर 21,97,000 शेतकरी हे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या अतिवृष्टी अवेळी पावसासाठी पात्र करण्यात आलेले आहेत. त्यांच्यासाठी साधारणपणे 2247 कोटी रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्यापैकी साधारणपणे 1600 ते 1700 कोटीच्या आसपास काही रक्कम वितरित करण्यात आली, म्हणजे आणखी सुद्धा साधारणपणे 600 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही या शेतकऱ्यांची केवायसी करून वाटप करणं बाकी आहे. आणि त्याच्या संदर्भातील अधिकृत असं जे काही उत्तर असेल ते उद्या शेतकऱ्याच्या संख्येसह बाकी असलेल्या रकमेसह या ठिकाणी उद्या दिलं जाईल. मित्रांनो, याच्यानंतर दूध संघाचं बळकटीकरण किंवा इतर जे काही महत्वाचे असे प्रश्न आहेत ते सुद्धा घेतले जातील. याच्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान मिळताना जे दुधाचं अनुदान असेल ते दुधाचं अनुदान देत असताना ज्या जाचकाठी लावलेल्या आहेत त्या जाचकाठी रद्द करण्याच्या संदर्भातील एक प्रश्न मांडण्यात आलेला आहे. आणि महत्वाचा असा जो काही प्रश्न आहे
तो म्हणजे पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या संदर्भातला. पीक विम्यासाठी आज देखील उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून एक गंभीर असा आवाज उठवण्यात आलेला आहे की पीक विमा योजनेच्या अंतर्गत पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांची निवळ थट्टा केली जाते. कारण यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे काही पीक विम्याचं वाटप झालेलं आहे किंवा परभणी जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये जे पीक विम्याचं वाटप झालेलं आहे, हिंगोलीच्या काही भागामध्ये जे पीक विम्याचं वाटप झालेलं आहे, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या भागामध्ये शेतकऱ्यांना विमा देत असताना, कोल्हापूरमधील काही शेतकऱ्यांना विमा देत असताना कंपनीच्या माध्यमातून 1000 रुपयापेक्षाची कमी रक्कम ही मोठ्या प्रमाणात देण्यात आलेली आहे. अक्षरशः काही शेतकऱ्यांना 70 रुपये, काही शेतकऱ्यांना 200 रुपये, काही शेतकऱ्यांना 300 रुपये, काही शेतकऱ्यांना 700 रुपये अशा रकमेचं वाटप करण्यात आलेलं आहे. आता नवीन मार्गदर्शक सूचना ज्या आलेल्या आहेत त्या मार्च 2024च्या, यानुसार जर कॅल्क्युलेशन केलं तर अशा कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला एवढ्या कमी रकमेचं वाटप केलं जाऊ शकत नाही. 30 एप्रिल रोजीच्या ज्या नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत यानुसार सुद्धा शेतकऱ्यांना या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार पीक विमा वाटावा असं सांगितलंय. मग हे सगळं होत असताना 70 रुपये, 80 रुपये, 200 रुपये, 500 रुपये हा पीक विमा कुठल्या निकषानुसार वाटला गेला झालाय हे देखील या ठिकाणी आज चर्चेवरती बोट ठेवण्यात आलेले. मित्रांनो, हा झाला विषय. परंतु याच्यावरती उद्या 80,010 80010 नंबरचा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि याच्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याबाबत. आता याच्यामध्ये जसं की अहिल्यानगरचं आपण उदाहरण घेतलं, शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याचं वितरण करण्यात आलं नाही. मोठ्या प्रमाणात शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे, अकोला जिल्हा तीच परिस्थिती, अमरावती हीच परिस्थिती आहे, नाशिक तीच परिस्थिती आहे आणि बाकी सुद्धा काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात असे शेतकरी बाकी आहेत. नागपूर, चंद्रपूर असेल, या सर्व परिस्थितीमध्ये येल्लो मोजॅकमुळे जे काही 10 ते 11 जिल्हे बाधित झालेले होते, या 10-11 जिल्ह्यांना शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. ना येल्लो मोजॅकची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे, ना येल्लो मोजॅकच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी क्लेम केलेले जे शेतकरी येतात त्यांची नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त मंडळं जाहीर करण्यात आलेली आहेत, दुष्काळ तालुके जाहीर करण्यात आलेले आहेत, मग त्याच्यामध्ये नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी ड्रॉटच्या अंतर्गत केलेले क्लेम बाद करण्यात आलेले आहेत. धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे क्लेम बाद करण्यात आलेले आहेत, अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात बाद करण्यात आलेले आहेत. अशा सर्व क्लेम बाद केलेले शेतकरी असतील. सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा दुष्काळी जिल्हा म्हणून बाधित असलेला जिल्हा, याच्यामध्ये देखील शेतकऱ्यांचे मोठे क्लेम बाद करण्यात आलेले आहेत. अवकाळी पावसासाठी शेतकऱ्यांचे केलेले काही क्लेम बाद करण्यात आलेले आहेत. या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याबाबत या चर्चेमध्ये भाग घेणार आहेत श्री संजय सावकारे, किशोर जोरगेवार, कृष्णा आजबे, मेघना साकोरे बोर्डीकर, पराग आळवणी, आशिष शेलार, संदीप क्षीरसागर, सुभाष देशमुख, सुहास द्वारकानाथ कांदे. कारण नाशिकचा जो प्रश्न आहे तो अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि सुहास कांदे साहेबांच्या माध्यमातून नाशिकच्या पीक विम्यासाठी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला जातो आणि उद्याच्या चर्चेमध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून नक्की हा प्रश्न गांभीर्यानं मांडला जाईल. याच्यानंतर याच्यामध्ये श्वेता महाले आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेले की त्यांच्या माध्यमातून तालुकास्तरीय बैठका घेण्यात आल्या होत्या आणि पीक विमा कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. उद्याच्या चर्चेमध्ये श्वेता महाले भाग घेणार आहेत. अबू आझमी, मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून सुद्धा पीक विम्याचा प्रश्न अतिशय गांभीर्यानं मांडला जातोय, ते सुद्धा उद्या चर्चेत असणार आहेत. सुभाष दोटे साहेब आहेत, राजन साळवी, रईस शेख. याच्यानंतर राहुल पाटील परभणीमधून असणारे डॉक्टर राहुल पाटील साहेब, मोनिका राजळे अहिल्यानगर. याच्यानंतर समाधान अवताडे सोलापूरमधून, यशोमती ठाकूर आहेत या अमरावतीमधून, यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून सुद्धा उद्या या चर्चेमध्ये भाग घेतला जाणार आहे. नमिता मुंदडा, राकेश शेख, राजेश शेकडे, अमित जनक, अमित विलासराव देशमुख. लातूरचा 28 महसूल मंडळाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, कारण लातूरमध्ये निम्म्या शेतकऱ्याला दिला आणि निम्मे शेतकरी वगळण्यात आलेले आहेत. याच्यानंतर विजय वडेट्टीवार साहेब, रणधीर सावरकर आणि अनिल देशमुख हे या चर्चेमध्ये भाग घेणार आहेत. या चर्चेमध्ये कैलास पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा भाग घेणं अपेक्षित होतं, परंतु उद्या जर ते उपस्थित असतील तर त्यांनी देखील धाराशिवचा प्रश्न बहुतेक मांडतील, कारण त्यांच्या माध्यमातून जी पीक विम्याचं परिपत्रक मागे घेण्यासाठी जी एक मागणी करण्यात आलेली होती त्याची 25 जूनची पुढे ढकललेली बैठक आता 4 जुलै 2024 रोजी होणार आहे आणि उद्याच्या चर्चेमध्ये सुद्धा या परिपत्रकाचा विषय असेल, कारण राज्यामध्ये उर्वरित असलेले जे शेतकरी त्यांना पीक विमा मिळण्यासाठी
जे काही प्रॉब्लेम येत आहेत त्याच्यामध्ये हे 8 मार्चच्या नवीन मार्गदर्शक सूचना सुद्धा आहेत. या पार्श्वभूमीवरती सुद्धा उद्याची चर्चा महत्त्वाची असणार आहे. बीड जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न असेल किंवा इतर जिल्ह्याचे पीक विम्याचे प्रश्न असतील आणि उद्याचे काही शेतकऱ्यांचे महत्त्वाचे असे प्रश्न आहेत की 75% पीक विमा येणार का, नांदेडचा पीक विमा मिळणार का, अकोल्याचा पीक विमा मिळणार का वगैरे, किंवा अमरावतीचा मिळणार का, सोलापूरचा मिळणार का, सांगलीचा मिळणार का, साताराचा मिळणार का, जळगावचा मिळणार का, धुळ्याचा मिळणार का. उद्या या चर्चेच्या दरम्यान नेमकी राज्यामध्ये पीक विम्याच्या वाटपाची परिस्थिती काय, पीक विमा कंपनी देणार आहे की नाही देणार आहे, सध्या कुठपर्यंत हे प्रकरण आलेलं आहे, किंवा वाटप होण्यासाठी दिरंगाई जर होत असेल तर का होईल, हे सर्व उत्तर आता उद्या कृषी मंत्र्यांना द्यावं लागेल. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही या चॅनलवर घेऊन येत आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.